रिप्रोडक्शन. सो रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय आहे तर बायोलॉजिकल प्रोसेस आहे ज्याला आपण जैविक प्रक्रिया असते. बाय विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे ज्याच्या माध्यमातून काय करते एक सजीव प्रोड्यूस द न्यू इंडिव्हिज्युअल्स ऑफ देअर ओन काइंड, स्वतःच्या सारखा दुसरा एक नवीन जीव तयार करणे आणि इन्शुरिंग द कंटिन्युटी ऑफ द स्पेसिस, आणि या प्रजातीला सातत्याने पुढे चालू ठेवणे त्याला काय म्हणतात रिप्रोडक्शन. म्हणजे म्हणालो काय मी की असा ए नावाचा एक जीव आहे, या जीवानं दुसरा असाच एक नाही का ए नावाचा जीव जन्म घालणे. लक्षात येते एक लक्षात. त्याच्यानंतर अजून आपल्याला एक जीव जन्माला, याचा अर्थ पिढ्याने पिढ्या हे आजोबा हे बाबा हे आपण आपला मुलगा, तर असं हे सजीव सृष्टीमध्ये रिप्रोडक्शन होणे ज्याला म्हणत असतात न्यू इंडिव्हिज्युअल्सचा अर्थ होते की नवीन जे जीव आहे ते नवीन जीव पण आपल्यासारखाच आहे. म्हणजे हत्तीला नाही का काय कासव नाही जन्माला येत. लक्ष द्यायचं, हत्तीला कासव जन्माला येते का नाही, आपल्यासारखा एक जीव निर्माण होणे याचा अर्थ म्हणजे कार्बन कॉपी नाही, आपल्यासारखंच एक्झॅक्टली आपण दिसतो तसेच आपले पास नसतं, थोडेसे स्लाइटली डिफरन्सेस आहेत. पण नवीन जीव एक मानव रचना जी आहे बॉडीची ती आपल्यासारखी. लक्षात येतं, त्याला काय म्हणायचं रिप्रोडक्शन. काय म्हणायचं आणि इन्शुरिंग द कंटिन्युटी ऑफ द स्पेसिस, याचा अर्थ जी प्रजाती आहे ती सतत अशीच चालत राहावी, पुढे पण आपल्यासारखे मानव असले पाहिजे याच्यासाठी ते रिप्रोडक्शन केलं जातं. दुसरी गोष्ट त्याचे काही प्रोडक्ट रिप्रोडक्शन इन द ॲनिमल्स, प्राण्यामधलं प्रजनन कसं होतं. जे प्राण्यामधलं प्रजनन आहे, प्रजनन कशामधलं प्राण्यामधलं ते कसं होतं ते बघूया. ओव्हीपॅरस, व्हॉट डज मीन बाय ओव्हीपॅरस, ॲनिमल एग्स काय देते ते अंडे देते. काय देते अंडच. अंडच म्हणजे अंड्यांना जन्म देणारे त्याच्यामुळे त्याला अंडज म्हणतात ओव्हीपॅरस. ॲनिमल ले एग्स द यंग वन हॅच फ्रॉम द एग्स, आणि त्याचं जे बाळ निघतं ते कशातून निघतं. मग असलं जगभरातला कुठलाही प्राणी करतो, फक्त लक्षात ठेवायचा ज्या प्राण्याचा जन्म अंड्याच्या मधून येतो. कशामधून अंड्याच्या मधून त्याला म्हणायचं ओव्हीपॅरस. काय म्हणायचं. दुसरा एक आहे विव्हिपॅरस. विव्हिपॅरसचा अर्थ होतो ॲनिमल गिव्ह बर्थ डायरेक्टली टू द यंग वन. एक प्राणी त्याच्यासारखा डायरेक्ट जीवच निर्माण करतो, अंड निर्माण करत नाही. अख्खाच्या अख्खा प्राणी, जसं गाईला पिल्लू होत आहे की नाही, गाईला शेळीला, ते त्याच्यासारखंच असतं. गाय अंड देते का, शेळी अंड देते का, मग असले प्राणी डायरेक्टली त्याच्यासारखं न्यू एक नाही का जीव तयार करतात. these are the viviparous. काय ते विव्हिपॅरस. ओके. त्यानंतर लक्षात कसं ठेवायचं, त्या ओव्हीपॅरस मध्ये पहिल्यांदा सुरुवात ओ पासून, हा ओ अंड्यासारखा आहे म्हणून ओव्हीपॅरस लक्षात ठेवा. विव्हिपॅरस मध्ये हिच्या नंतर ही त्याच्यासारखाच एक आहे पहा, आणि आयच्या नंतर आय. लक्षात यायला तर एकाच त्याच्यासारखा दुसरा जीव तयार करायला लागला, ते विव्हिपॅरस. लक्षात ठेवायसाठी काय आहे विव्हिपॅरस म्हणजे ॲनिमल जो जन्म दुसरा ॲनिमलला घालते तो त्या ॲनिमल सारखाच आहे. बघा या गाई सारखाच हे पिल्लू दिसाय, पण या कोंबडी सारखा अंडा दिसाय का, ते ही सारखा ही. लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवलं. रिजेनरेशन म्हणतात ज्याला, पुनर्जीवन. पुनर्जीवन म्हणजे नेमकं काय रिजेनरेशन. सम ऑर्गॅनिझम कॅन ग्रो इनटू कंप्लीट ऑर्गॅनिझम फ्रॉम अ स्मॉल पार्ट ऑफ देअर बॉडी. असं आता माझं जर बोट कापलं आणि लावलं बोट, तर नवीन माझ्यासारखा माणूस जन्माला येत नाही बोट कापून लावलं. पण प्लांटच्या बाबतीत तसं होतं. सम ऑर्गॅनिझम कॅन ग्रो इनटू कंप्लीट ऑर्गॅनिझम फ्रॉम स्मॉल पार्ट ऑफ देअर बॉडी. काही प्राणी असे असतात, त्याला हायड्रा म्हणून एक उदाहरण आहे. काय आहे हायड्रा. तर हायड्रा
असं उदाहरण आहे की ती काय करते, त्याला जर कट केलं समजा बॉडीच्या पार्टला, कशाला, हायड्राच्या किंवा प्लॅनेरिया किंवा हायड्रा, तर ह्या दोन गोष्टी काय, याला कट जर केलं आपण समजा इथून कापलं तर दुसरा जीव असा निर्माण होतो. आपलं तसं होत नाही, म्हणजे इसको बोलते मॅजिक. आपलं बोट कापलं तर आपल्यासारखा नवीन जीव बोटातून तयार नाही व्हायला लागला, पण हे असे काही जीव होतं त्यांना कट केला त्यांचा पार्ट तरी सुद्धा कम्प्लीट ऑर्गॅनिझम स्मॉल पार्ट पासून अख्खाच्या अख्खा नवीन जीव नुसत्या त्याच्या एका भागापासून. म्हणजे जर आपलं बोट काढलं तर आपल्यासारखा नवीन माणूस होतो का तयार? नाही. पण हायड्रा आणि प्लॅनेरिया असे दोन घटक आहेत ज्याला पार्ट त्याचा कापला येथून आपण हा, तर या भागातून एक नवीन जीव, याच्यातून एक असा जीव तयार होतो, याला एकूण कापलं, याचा एक असा आणि याचा एक असा, तसे नवीन जीव तयार होतात. कळलं आता? ठीक आहे. नंतर या गोष्टीत काय आपण लक्षात आलं की रिप्रोडक्शन एन्श्योर्स द कंटिन्यूटी ऑफ द स्पीसीज, की हे प्रजनन होणं फार गरजेचं याच्यासाठी आहे की त्याच्यातून ती जमात प्रजाती टिकली पाहिजे. काय झालं पाहिजे? टिकली पाहिजे. ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर टू इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीव प्राण्याचं वाढणं आणि विकास होणं हे अत्यंत महत्त्वाचे गुणधर्म. सजीव असल्यावर तो वाढलाच पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे. नंतर these are the most important sign used to distinguish between the living and non living organism. आणि वाढ होणं आणि विकास होणं हे सजीव आणि निर्जीव याच्यातला फरक दाखवणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. टेबल स्वतःचा विकास स्वतः करून घेऊ शकत नाही, तुम्ही करून घेता. टेबलाची आपोआप वाढ होत नाही. आज दीदी म्हणायला लागली, सर माझा टेबल एवढा होता आणि रात्री काल मी इथं बसले होते आणि आज ना एवढा झाला टेबल झाला, मला बसताच येणे, सीडी पाहिजे. असं होतं का कधी? मनानं निर्जीव वस्तू वाढतात का? तुम्ही मात्र 10 वर्षांनी एवढी तिची राहते का? कशी होईल दीदी? म्हणजे आपण सजीव असल्यामुळे आपली ग्रोथ होत असते. मेंदू पण पहिल्यांदा आपल्याला थोडस काहीतरी येत गेलं बेरजावजावच्या, आता आपल्याला मोठमोठे गुन्हेगार पण येतात, म्हणजे आपला विकास पण झाला मेंदू, आहे की नाही? तसा दगडाचा झाला का? काल दगडानं 2+2 म्हटलं, एक गणित सोडलं, आज न तो मल्टिप्लिकेशन पण करायला लागला. असं होतं कधी? म्हणजे निर्जीव व्यक्ती वस्तूचे मेंदूचा विकास होतो का? नाही. ठीक आहे. आणखी काही गोष्टी बघा. रिप्रोडक्शन इन द प्लांट्स. आता प्लांट्स म्हणलं रिप्रोडक्शन, मोस्ट फ्लॉवरिंग प्लांट रिप्रोड्यूस थ्रू द सीड. बरेच नाही का जे फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत म्हणजे फुलं असणारे प्लांट रिप्रोड्यूस पुन्हा नाही का जन्म घेतात थ्रू द सीड्स. एक बी होती, इथं सीड टाकलं, त्याचं काही दिवसांनी नाही का असं थोडंसं मोठं झालं, त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याचं झाड झालं, त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याचं मोठं झाड झालं. ठीक आहे. काय व्हायला लागलं, एका फुलाची बी घेतली, फ्लावरला, या फ्लावर मध्ये सीड होतं, ती सीड इथं घेतला आपण आणि त्याच्यापासून काय तयार झालं नंतर ते लक्षात ठेवायचं. आणि अ सीड कंटेनर एम्ब्रियो आणि सीडलिंग म्हणतात त्याला. त्यानंतर प्लंबल, हा जो भाग आहे प्लंबल, डेव्हलप इनटू शूट अँड लीव्स. त्यानंतर रॅडिकल, हा जो भाग आहे, डेव्हलप इनटू द रूट. ठीक आहे. त्यानंतर फूड स्टोरेज इन अ सीड. सीड कंटेन्स stored food which nourish the embryo during the early growth. आता सीड कंटेन्स stored food, की एका बियामध्ये स्वतः बचत अन्न बचत करून ठेवते, स्टोअर करून ठेवते. ओके. विच नरिशेस, नरिशेसचा म्हणजे पोषण करते. पोषण करणे म्हणजे काय? तुमचे आई बाबा तुम्हाला जे खाऊ घालतात तसं ते सीडच्या आतमध्ये जे काही पाहिजे हे भाग आहे की नाही, तो काय करतो, म्हणजे सीडच्या बाजूचा जो भाग आहे तो काय करत असतो, एम्ब्रॉयला डेव्हलप करत असतो ड्युरिंग द अर्ली ग्रोथ. आता काही सीडचे प्रकार आहे. डायकॉट सीड त्याला म्हणतात, द्विदल काय म्हणतात त्याला, इकडे लक्ष दे, काय म्हणतात त्याला?
डायकॉट सीड आणि दुसरं मोनोकॉट सीड. कसे कोणते कोणते प्रकार? डायकॉट सीड आणि काय काय कसं डायकॉट सीड आणि डायकॉट. डाय म्हणजे दोन, डाय शब्दाला टू म्हणतात. टू म्हणजे याच्यात दोन भाग असतात, टू, म्हणून त्याला म्हणायचं द्विदल. जसं पी वटाणा हे दोन आहे, वटाण्याची शेंग घ्यायची किंवा वटाण्याचा दाणा घ्यायचा आणि असं त्याला फोडायचं, दोन असे भाग होते त्याचे, होते की नाही, त्याला डायकॉट म्हणते. मोनोकॉट म्हणजे ओनली वन कॉटिलिडॉन. बीट आणि ज्वार, ज्वार घ्यायची, ज्वार काय म्हणतात तो बरोबर दोन भाग होत नाही, तर गव्हाचे तसे दोन भाग होत नाही. कधी लहानपणी आपण चिंचोका खेळा पाहायचे, चिंचोकाला बरोबर मधातून तोडलं की दोन तुकडे बरोबर व्हायचे. डायकॉट हे काय आहे? डायकॉट. दोन दोन दल. तुरीची शेंग घेतली ते बरोबर ते हे असलं त्याला तोडलं की दोन भाग बरोबर डाळीचे निघतात, आहे की नाही, त्याला म्हणतात डायकॉट. आणि सिंगल जे राहतं समजा, जसं ज्वारी घेतली, ज्वारीचे असे दोन पार्ट नाही होत, गव्हाचे तसे दोन पार्ट नाही होत, तांदूळाचे तसे दोन पार्ट नाही होत, ते झाले मोनोकॉट. काय झाले ते? मोनोकॉट. ओके. जर्मिनेशन म्हणजे काय? द प्रोसेस बाय विच द सीड डेव्हलप्स इनटू द न्यू प्लांट. अशी प्रक्रिया आहे की सीडचं रूपांतरण एका नवीन झाडामध्ये व्हायले अंडर द फेवरेबल कंडिशन. अनुकूल परिस्थितीमध्ये एक असं नाही का काय टाकलं होतं, बी टाकलं आणि छानसं झाड झालं त्याला काय म्हणतात? जर्मिनेशन. आता खेड्यात नाही का बाळांनो, सोयाबीनचा अगोदर आपली आई काय करते, सोयाबीन घेते आणि टाकते अशा मातीत आणि 100 सीड टाकून पाहिल्यावर किती नाही का त्याच्यातले झाडं आले, बिया वर आल्या ते पाहते. जर 100 पैकी समजा 80 झाडं आली, ठीक आहे, तर असं म्हणतात की जर्मिनेशन 80 झाडं आले तर 80% आहे म्हणतात. म्हणजे 100 पैकी 20% आलं नाही, 20 झाडं 100तून नाही आले, किती आले? मग त्याचं जर्मिनेशन किती आहे? 80. 100 मागं मग असे सगळ्या वावरात 100 बिया अशा टाकल्या तर प्रत्येक 100 मागं 80 बी निघायला कमी जास्त, तर त्याला जर्मिनेशन म्हणतात. काय म्हणतात? तुमच्या घरी पण तसं करतात आई बाबा. कधी विचारा त्यांना, आई म्हणा तू पेरणी करायच्या अगोदर टोपल्यात वगैरे 100 सीड अशा मोजून टाकत असतोस का? आपल्याला आपलं बियाणं चांगल्या क्वालिटीचं आहे की नाही शोधता येतं त्याच्यात, की याची कॅपॅसिटी काय, किती उगवणे, लक्षात येतं, त्याला जर्मिनेशन म्हणतात. सो एसेन्शियल कंडिशन फॉर जर्मिनेशन, मॉइश्चर असलं तर लई चांगलं. कधी थोडसा ओलावा, त्याच्यानंतर ऑक्सिजन खूप पाहिजे, त्याच्यानंतर सुटेबल टेम्परेचर, थोडंसं तापमान हवं, आणि सनलाईट आफ्टर द जर्मिनेशन फॉर हेल्दी ग्रोथ, की झाडं निघल्यावर त्याला सूर्यप्रकाश असावा. हे होय चांगली कंडिशन जर्मिनेशन. मग आपल्याला गावात आता कळत नाही काही लोकांना, किंवा काही जण करतात ज्यांचं समजा नाही का ते जर्मिनेशन खूप चांगलं झालं, त्याची कंडिशन राहते तिथं आजूबाजूला काहीतरी ओलसरपणा असावा. मिरच्याचा रोप टाकलं तरी पाहते तर थोडासा ओलावा, सावली, झाडाच्या सावलीखाली खूप छान येतं बऱ्यापैकी. तर त्याची कारणं आहेत की मॉइश्चर म्हणजे ओलसरपणा, ऑक्सिजन म्हणजे मोकळी हवा तिथं जास्त आहे, त्याच्यानंतर पुरेसं पाहिजे तेवढं तापमान आहे, लई नाही नुसता सूर्य येथे जेव्हा बसला तसं नाही जमत. त्याच्यानंतर सनलाईट, सूर्यप्रकाश थोडं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक लक्षात घ्या, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. जसा प्लांट्स रिप्रोड्यूस विदाउट सीड युजिंग देअर व्हेजिटेटिव्ह पार्ट. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन कशाला म्हणतात? तर ते सीड नाही घेत, त्यांना सीड नाही लागत, बियाणं नको म्हणते. काय करत असतात? तिकडे लक्ष द्या. काय करत असतात? डायरेक्ट लगेच त्याचा व्हेजिटेटिव्ह पार्ट घेणे, म्हणजे असे कांडी आपल्या इथं म्हणतात ना, गुलाबाची वगैरे आपण काडी आणतो लावतो, ते काडी आणून काय करतात? मग त्याचं असं रोपटं बनत आहे की नाही, कुठे आपण काडी, त्याला म्हणतात काय? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. आणि दुसरं आहे स्प्राउटिंग. स्प्राउटिंग म्हणजे आपण काय खात असतो रे, मटकी. तर स्प्राउटिंगचा अर्थ होते इनिशियल स्टेट द सीड ग्रो इन कॉमन एक्झाम्पल चिकपी, मोडबीन, ज्याला मटकी म्हणतो, किंवा मूंगबी, पाय कसं त्याला. तर हे स्प्राउटिंगचा अर्थ कोमय, छोटे खातो की नाही आपण, हे होय स्प्राउटिंग. लक्षात यायला लागलं. द
द मेथड इज कॉल्ड व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. आणि याला काय म्हणतात व्हेजिटेटिव्ह. काय करायचं, जास्मिन घ्यायची, त्याची कांडी घ्यायची, लावायची, कटअप करून त्याचं झाड तयार होते. किंवा गुलाबाची कलम घ्यायची, त्याचा तुकडा घ्यायचा, लावायचा, त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. काय म्हणायचं, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. ठीक आहे.